सामन्याला सुरुवात होईल. प्रदीप हा गोलंदाजी मार्क वरती असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं मनीषला, नॉन स्ट्राईक एंडला चेतन. दोन ट्रम्प कार्ड फलंदाज. पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या बंधनातला. प्रदीप हा गोलंदाज. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. नक्कीच म्हटलं होतं हे होम ग्राउंड आहे एकता पाटील पाडा संघाचं आणि चांगला दांडगा अनुभव आहे या मैदानाचा. कोणत्या अनुषंगाने कशी गोलंदाजी करावी, कसं क्षेत्ररक्षण सजावट करावी, हे पुरेपूर अनुभव आहे या एकता पाटील पाडा संघाकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने खातं ओपन होताना जय अंबे करसोंडा असंघाचं. बस संघ देखील क्वालिफायर मॅच मात्र पराभूत झाला. खूप चांगलं क्रिकेट हाताळलं त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज जरूर आली होती त्या ठिकाणी. यस, खेळाडू वृत्ती एक दाखवणं, मात्र चेंडू सरळ यष्टानं जाऊन आदळलाय. फलंदाज बाद होतोय. मनीष बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज हर्षल मैदानामध्ये दाखल झालाय. युवा टॅलेंटेड फलंदाज आहे. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हर्षल आलाय. गोलंदाज प्रदीप आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या नावावरती. चांगली गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून. यावेळेस प्रतिम अचूक टप्पा, लाईन लेन मेंटेन केलंय. कला, कौशल्य, गुणवत्ता हे सर्व काही मात्र ठासून ठासून भरलंय या गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फक्त 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज ठरेल का? फटका फसलाय. प्रतीक चिपाट ते चेंडू खाली आला होता. नो जज त्या ठिकाणी. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता हर्षल याचा, पण प्रॉपर कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रदीपच्या माध्यमातून राहिली गेली. यावेळी अप्रतिम चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन झालं. 1 षटकाचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं अगदी 4 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना जय अंबे करसोंडा असंघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. धन्यवाद. दुसऱ्या दुसऱ्या षटकाचा गोलंदाज आपण पाहिला महेंद्र. हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या षटक आपण पाहिला प्रदीपचं जबरदस्त गोलंदाजी हाताळली. 4 धावा खर्च केल्या आणि फक्त 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला गेला. गोलंदाज महेंद्र कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल, येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्की दर्शवेल. चांगली गोलंदाजी एकता पाटील पाडा संघाची आतापर्यंत पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र ऑन अ ट्रॅक. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन झालं. गतीमध्ये परिवर्तन. अचूक टप्प्यावरती भेदक मारा राहिला गेलाय. निर्धाव चेंडू हवी ठरला. आतापर्यंत गोलंदाज प्रभावित केलं या गोलंदाजाने.
खेळपट्टीचा आपण विचार केला तर अप्रतिम सुसज्ज असा खेळपट्टी निसर्गाच्या सानिध्यात हे क्रीडा संकुल पाहायला मिळतंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण नाहीये, क्लिअर करेल, वन बाउन्स, सी मारे खपार. आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी आलाय चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. अप्रतिम चौकार आलाय. पहिलाच बॉल निर्धाव जरूर आला होता, पण त्याच्यावरती दुसरा चेंडू मात्र चौकारामध्ये तब्दील केला. थोडंसं पुढे आले, चेंडूला रीड केलं आणि सरळ बॅटचा वापर करून मात्र चेंडूला सरळ पाठवलं चौकारामध्ये. चांगली चेतन आतापर्यंत चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा वरती राहिला. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 10 याकडेवरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये संत क्रिकेट देखील राहिला गेला. क्वालिफाय 1ची मॅच आपण पाहिली. एक दणदणीत विजय संपादित केला श्री गणेश कृपा तांबडमाल संघाने. यावेळेस अप्रतिम गतीमध्ये परिवर्तन झालं. चांगली गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून. त्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून. महेंद्रची पाठ, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन आहे का? आदेश ठाकरेच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक देत आलाय षटकार 6. धन्यवाद. नक्कीच जेव्हा जेव्हा गोलंदाज मात्र पुढ्यातला चेंडू हाताळतो तेव्हा तेव्हा मात्र त्या चेंडूवरती पनिशमेंट केली जाते आणि नक्कीच चौकार आलाय त्या ठिकाणी चेतनच्या बॅटमधून. थोडा वेळ शांत राहिला आणि चेंडूला मात्र सरळ पाठवलाय. मिडॉनच्या डोक्यावरून षटकार आलाय. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर आहे, क्षेत्ररक्षण आदेश ठाकरे त्या ठिकाणी चांगला एफर्ट येईपर्यंत यस फलंदाज बाद होता येईल. हर्षल हा मात्र धावचीच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाचे समाप्त खेळीस धाव फलक जाऊन पोहोचलाय 17 एकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना जयंबे करसोंडा असंघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद, थँक्यू. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग आपण पाहिला. उंबर लाडू हा डीजे ऑपरेटर एक चांगला सुसंगीत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा. गोलंदाज आदेश ठाकरेला मात्र आणलं जात आहे. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल? 2 षटकाच्या समाप्तीकरी 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 8.50 ची सरासरी गाठली प्रथम फलंदाजी करत असताना जयंबे करसोंडा असंघ. फुलटच बॉल, क्षेत्ररक्षण आहे स्क्वेअर लेगला. थोडासा फंबल जरूर झाली. इथून मात्र चौकार येईल. आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. उलटच बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलं. फलंदाज आपण पाहिलं तर अनिरुद्ध हा फलंदाज. चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली त्या ठिकाणी. लोवर शॉर्ट ऑफ लेन चेंडू आक्रमण केलं त्याच्यावरती. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती.
गोलंदाज आदेश ठाकरे थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू हाताळला होता. यावेळी स्लोवर फुलटच आक्रमण केलंय, चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार, षटकार 6. धन्यवाद. षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 29 धावा धावफलकावरती. यावेळी अप्रतिम चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. षटकार आल्यानंतर हे करणं महत्वाचं होतं आदेश ठाकरेला. इथून मात्र 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं 2 चेंडू शिल्लक असतील. आदेश ठाकरे हा गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्ग वरती. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पुनरागमन केलंय गोलंदाजाने, प्रभावित केलं. आतापर्यंत हवी ठरला फलंदाजावरती. षटकार जरूर आला, चौकार जरूर आला. इथून मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज आदेश ठाकरेने. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 30 सर्कलमध्ये प्रोटेक्शन आहे. अचूक फेकी येईपर्यंत खराब फेकी झाली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 31-3 षटकाच्या समाप्तीखेरीज 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. प्रथम फलंदाजी करत असताना जय अंबे करसोंडा असंघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. धन्यवाद, थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी नरेश चिपाट हा गोलंदाज पाहायला मिळेल. धावफलक आपण पहिला 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नरेश चिपाट आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा प्रहार केलाय, फटका फसलाय का? इथून मात्र चेंडू सरळ 1 बाउन्स मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेखा पार, चौकार 4. हॅलो, धन्यवाद. या चौकाराने मात्र स्वागत झालं गोलंदाजाचं. नरेश चिपाट हा गोलंदाज. यावेळेस मोठा प्रहार केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षण महेंद्र, ते चेंडू खाली येईल का? तू मे मध्ये मात्र हा झेल धरतीला दान केला जातोय. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 37 रन ऑन दिस स्कोर कार्ड, 37 धावा. गोलंदाज नरेश चिपाट कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल? डाउन द ट्रॅक केलाय, सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय मैत्री ग्रुप चषकाचा षटकार 6. धन्यवाद. मिडअपच्या डोक्यावरून मात्र सरळ षटकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. चेतन अजूनही मैदानामध्ये आहे आणि महत्वाचा षटकार
पहिला चेंडू चौकार, तदनंतर 2 धावा, तदनंतर षटकार. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या 3 चेंडू मागे. गोलंदाज नरेश चिपाट. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सॅक्रिफाईस केलं जाईल त्या ठिकाणी. विकेटचं पतन होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिलीप दाखल झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चला नेक्स्ट पुकार असेल ब गटातील पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एकलव्य स्पोर्ट्स केळवे तर एका बाजूला SSC वडराई, दोन्ही संघाचे कर्णधार. नवीन फलंदाज कैलास. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उंच साईडला क्षेत्ररक्षण आहे. इथून अचूक फेकीपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 45 धावा धावफलकावरती. 45 रन ऑन दिस स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस फुल टच बॉल, फटका फसलाय. आदेश ठाकरे चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. एक प्रथम फलंदाजी करत असताना JM करसोंडा संघाने 45 धावा जमवल्या गेल्या आणि 46 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. तर पहिल्या ब गटातील आपण पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एकलव्य स्पोर्ट्स केळवे कर्णधार आणि SSC वडराई. मी निवेदित करेन आमच्या मंचावरती धन्यवाद. नागेश चिपट सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणापिकेचा कॉल केला जाईल. हॅलो, SSC वडराई संघ कर्णधार या प्लीज लगेच. JM करसोंडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावा जमवल्या गेल्या आणि 46 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. काय जबरदस्त खेळी राहिली गेली आतापर्यंत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे एकता पाटीलपाडा संघाला. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करतील हा प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे 2 संघ एकलव्य स्पोर्ट्स केळवे तर एका बाजूला SSC वडराई. नाणेफेकीचा कॉल नागेजी चिपट सरांच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल. चॉईस असेल इथून मात्र एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाला चॉईस दिली जाईल. या ठिकाणी काट एकलव्य स्पोर्ट्स केळवे. प्रथम तुम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल प्रतीक? फलंदाजी करूया. फलंदाजी करणार प्रथम असे 2 तुमचे ट्रम्प कार्ड फलंदाज कोण असतील? ट्रम्प कार्ड फलंदाज साहिल मोरे आणि निशांत मेरे. साहिल मेरे आणि निशांत मेरे जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. नक्कीच त्यांची खेळी देखील मला माहिती आहे.
तर किती आयडियल स्कोअर असेल तुमचा? स्कोअर कसा आहे, जर फलंदाज चांगले तर नक्कीच आम्ही 50+ धावा करू. कारण की एका दिवशी दिवस खराब असला तर फलंदाज फ्लॉप पण जातो. त्यामुळे सांगू शकत नाही, पण निश्चित आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल, असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणता क्रिकेटर आहे, याचं तर इंटरनॅशनलचं तर मला माहिती आहे, रोहित शर्मा फेवरेट आहे. तर असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणता असा खेळाडू तुम्ही त्याला फॉलो करता? प्रथमेश पवार. प्रथमेश पवार, थँक्यू व्हेरी मच. हे होते एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाचे प्रतीक वाघात कर्णधार. बोलूया एस एस सी वडराई संघाचे कर्णधाराकडे. प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त त्यांना 40 ते 50 धावाच्या मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. अशा पॉवर प्लेच्या बंधनातला असा तुमचा कोणता पॉवरफुल गोलंदाज असेल? साहिल. साहिल, ओके. जास्त वेळ नाही घेता, थँक्यू. बेस्ट ऑफ लक असेल एस एस सी वडराई संघाला. वळूया मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीर फलंदाज दाखल झालेत. आदेश ठाकरे तर एका बाजूला नरेश चिपाट, ही सलामीर जोडी आहे. धन्यवाद, थँक्यू. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. मी नक्कीच म्हटलं होतं होम ग्राउंड आहे एकता पाटील पाडा संघाचा. नरेश चिपाट या अनुषंगाने गोलंदाजी इतकी चांगली नव्हती, पण फलंदाजी माझी तितकी खराब नाही हे दर्शवत असताना मैदानामध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. धावफलक आपण पाहिला, 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात आहे. 46 धावाचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज आपण पाहिला अंकित, हा गोलंदाज थोडासा महागडा षटक. सुरुवात मजबूत आहे एकता पाटील पाडा संघाचा फलंदाज. यावेळेस लोअर फुल टच चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13. 13 रन ऑन दिस स्कोर कार्ड. 13 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गोलंदाज अंकित आतापर्यंत थोडंसं महागडं षटक हाताळतोय. 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस आदेश ठाकरे नावाचा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद. नक्कीच म्हटलं होतं या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे दोन्ही फलंदाजांना, आणि कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करावी आणि कोणता चेंडू कुठे. मात्र चांगली फलंदाजी, 2 षटकार देखील नरेश चिपाटच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तदनंतर आदेश ठाकरे हे देखील दाखवून देतोय. म्हणतात ना, मैदानामध्ये तुम्हाला हे कला कौशल्य हे सादर करावे लागते, कारण की जे नाव आहे हे नाव मात्र सहज विकत घेता येत नसतं. याच्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड सराव तुम्हाला देखील करावा लागतो. आणि इथून मात्र थोडासा चेंज ऑफ पेस झाला. अंकितने थोडंसं प्रभावित केलंय. आता निर्धाव चेंडू हाताळलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे एकता पाटील पाडा संघाला. यावेळी चेंज ऑफ पेस केले. बॅकफुट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय. सीमारेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्त खेळ धावफलक आपण पाहिलं मजबूत परिस्थितीमध्ये आहे. 23 रन, अर्धा पल्ला पार केलाय. 46 धावाचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा धावफलकावरती.
नरेश चिपाट आहे तर एका बाजूला आदेश ठाकरे, दोन ट्रम्प कार्ड फलंदाज A1 जोडी मैदानामध्ये. भरपूर क्रिकेट हाताळलंय या दोन्ही फलंदाजांनी देखील, अनेक वर्षापासून क्रिकेटमध्ये रुजू आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती हर्षल. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. टी शर्ट मात्र थोडस चेंज केलं. इथून मात्र चांगली गोलंदाजी करेल का हर्षल? खराब चेंडू, त्याच्यावरती पनिशमेंट केलंय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. दोन धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. हर्षल आहे गोलंदाज. तर जोडी आपण पाहिला मैदानामध्ये नरेश चिपाट तर एका बाजूला आदेश ठाकरे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. यावेळेस अप्रतिम लावड अपील होती पंचांकडे. पॉपिम क्रीज वरती सेफ आहेत. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मिळेल. संत क्रिकेट आहे. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं होतं जरूर. पण मात्र आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेज थरार राहिला. यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू कार्पेटला रोल करत दन 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 आलाय त्या ठिकाणी. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील बाईच्या माध्यमातून. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज हर्षल आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा राहिला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून मात्र थांबवलंय. मोठ्या फटक्यापासून अंकित थोडासा महागडा षटक हाताळलं. 3 षटकार आणि एक चौकार खर्च केली होती. इथून हर्षलने मात्र ते कमबॅक केलंय, परिवर्तन केलंय. यावेळेस खराब चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. याही वेळेस मात्र थोडासा फंबल झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीकरीस 30 धावा. 30 रन ऑन दिस स्कोर कार्ड. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. धन्यवाद, थँक्यू. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 16ची गरज. 12 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल.
चौकार आलाय त्या ठिकाणी आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 36 धावा. अजूनही 10 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. 10 चेंडू 10 धावेची गरज. गोलंदाज आपण पाहिला समीर, हा गोलंदाजी मार्गवरती. 10 चेंडू 10 ची गरज आहे. इथून चांगली फलंदाजी आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ विकेट आपण पाहतोय. फुलटच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलाय इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आणखी एक आलाय चौकार. अजूनही विजयासाठी 6 धावेची गरज. 9 चेंडू आणि 6 धावा हे सामन्याचे इक्वेशन असेल. यावेळेस खोलवर पुण्यातला चेंडू राहिला गेला होता. कुलर लेनचा चेंडू. अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हर्षल आहे त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप करेल तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण होतील. इथून एक सुवर्ण संधी आले आमच्यापर्यंत सूचना आले की असं प्रतीक चिपाट यांनी जर मात्र इथे षटकार मारला तर त्यांचे सासऱ्याच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. संजयजी भोवरे साहेब हे त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मस्तकाला दस्तक देत विजयाचा चौकार. खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन एकता पाटील पाडा अँड हार्ड लक टीम जय अंबे करसोंडा असंघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी मैत्री ग्रुप चषकातर्फे आभार व्यक्त करतो. नेक्स्ट मॅच आपण पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एकलव्य स्पोर्ट्स केळवे आणि SSC वडराई संघ. दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल.